नमस्कार मित्र हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी आपण आपल्या मोबाईलवरून घर बसल्या 5 मिनिटांमध्ये ऑनलाईन अर्ज करू शकणार आहात। आता हा अर्ज कशा पद्धतीने ऑनलाईन भरायचा याविषयीची सविस्तर लाईव्ह A to Z प्रोसिजर मी आपल्याला मित्र सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा। त्याआधी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला आता सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मित्र पाहूयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी घर बसल्या आपल्या मोबाईलवरून ऑनलाइन अर्ज कशा पद्धतीने करायचा याविषयीची सविस्तर अशी माहिती। अशा प्रकारे प्ले स्टोर वरून नारी शक्ती दूत हे ॲप आपल्याला डाउनलोड करायचं आहे। डाउनलोड केल्यानंतर ओपन या पर्यायावरती क्लिक करा। हे ॲप आपल्या समोर अशा पद्धतीने ओपन होणार आहे। हे ॲप ओपन झाल्यानंतर ॲप संदर्भात आपल्याला या ठिकाणी काही माहिती दाखवली जाईल। ही माहिती पुढे पाहण्यासाठी या ठिकाणी उजव्या साइडच्या खाली दिलेल्या बाणावरती पुढे क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर पुढे आपल्याला डन हा ऑप्शन येईल। या डन ऑप्शन वरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे। डन या पर्यायावरती मित्र क्लिक केल्यानंतर हे ॲप आपल्या समोर अशा पद्धतीने ओपन होणार आहे। त्यानंतर आता एंटर मोबाईल नंबरच्या खाली जो बॉक्स दिलेला आहे त्या बॉक्समध्ये आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि खाली ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन या पर्यायावरती या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर टर्म्स अँड कंडिशन आपल्या समोर दाखवले जातील, ते आपल्याला स्वीकारा या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्र आपल्याला लॉग इन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। तर मित्र लॉग इन या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्या मोबाईलवरती आपल्याला एक OTP येईल। तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकून व्हेरीफाय OTP या पर्यायावरती क्लिक करायचा आहे। व्हेरीफाय OTP या पर्यायावरती मित्र क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्या समोर ॲप परत ओपन होणार आहे। या ठिकाणी आपल्याला अलो या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। अलो या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी विचारलेलं आहे तुमचे प्रोफाईल अपूर्ण आहे, कृपया प्रथम तुमचे प्रोफाईल अपडेट करा। त्यासाठी आपल्याला आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। या पर्यायावरती मित्र क्लिक केल्यानंतर प्रोफाईल अपडेट करा अशा प्रकारची माहिती आपल्या समोर ओपन होईल। आता या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम पहिला जो बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये आपल्याला आपलं पूर्ण नाव म्हणजे आधार कार्ड वरती महिला लाभार्थ्याचं जे नाव आहे ते टाकायचं आहे। ज्यांच्या नावावरती अर्ज करायचा आहे त्यांचं नाव टाका। त्यानंतर खाली ईमेल ID दिलेला आहे, या बॉक्समध्ये आपला जर ईमेल ID असेल तर टाका। त्यानंतर मित्र खाली जिल्हा सांगितलेला आहे, त्यासाठी खाली दिलेल्या बॉक्सवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि या दिलेल्या पर्यायातून आपला जो जिल्हा आहे तो सिलेक्ट करायचा आहे। जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर मित्र आपल्याला आपला तालुका सिलेक्ट करायचा आहे। त्यासाठी या पर्यायावरती क्लिक करून आपला जो तालुका आहे तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर नारी शक्ती प्रकार या पर्यायावरती या ठिकाणी क्लिक करा। त्यानंतर या दिलेल्या पर्यायातून आपल्यासाठीचा जो योग्य पर्याय आहे तो या दिलेल्या पर्यायातून सिलेक्ट करा। आपण जर गृहिणी असाल तर गृहिणी हा पर्याय देखील सिलेक्ट करू शकता किंवा सामान्य महिला देखील आपण या ठिकाणी सिलेक्ट करू शकता। त्यानंतर मित्र अपडेट करा या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। अपडेट करा या पर्यायावरती मित्र क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपलं प्रोफाईल आपल्याला दाखवलं जाईल। तर खाली आपल्याला या ठिकाणी 4 पर्याय दाखवले असतील पहा। तर या 4 पर्यायापैकी मित्र पहिला जो पर्याय आहे नारी शक्ती दूत या पर्यायावरती मित्र आपल्याला क्लिक करायचं आहे। नारी शक्ती दूत या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पहिलाच नंबरला दाखवते पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, यावरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने ॲप ओपन होणार आहे। या ठिकाणी आपल्याला व्हाईल युजिंग द ॲप या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। आता मित्र या ठिकाणी आपल्याला आपला अर्ज भरायचा आहे, त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता माहिती शेवटपर्यंत नक्की पहा। तर सर्वप्रथम आपल्याला महिलेचं संपूर्ण नाव, ज्या महिलेच्या नावावरती अर्ज करायचा आहे त्या महिलेचं आधार कार्डवरील जे नाव आहे ते संपूर्ण या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर पतीचे किंवा वडिलांचे नाव, जर विवाहित महिलेचा आपण अर्ज भरत असाल तर पतीचं नाव त्या ठिकाणी टाकायचं आहे। आणि जर आपण अविवाहित महिलेचा अर्ज करत असाल तर त्यासाठी आपल्याला पती या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि यातून वडील हा पर्याय सिलेक्ट करून वडिलांचं नाव त्या ठिकाणी टाकायचं आहे। त्यानंतर मित्र आपल्याला जन्म दिनांक निवडा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्यासमोर कॅलेंडर ओपन होईल। आता या कॅलेंडरमधून आपली जी जन्मतारीख आहे ती आपल्याला सिलेक्ट करायची आहे। त्यानंतर ओके या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। ओके या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी माहिती वयाच्या अटी संदर्भात दाखवलेली आहे, पण मित्र आता 65 वर्षापर्यंतची महिला या योजनेसाठी अर्ज करू शकते। त्यानंतर मित्र आता अर्जदाराचा पत्ता आणि इतर माहिती आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे। त्यासाठी हे पेज जे आहे ते वरती स्क्रोल करायचं आहे। आता सर्वप्रथम आपल्याला जन्माच्या ठिकाणाची माहिती भरायची आहे। तर जन्माच्या ठिकाणाच्या खाली जो बॉक्स दिलेला आहे त्यामध्ये जिल्हा हा ऑप्शन या ठिकाणी दिलेला आहे पहा। त्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला आपल्या जन्म ठिकाणाचा जो जिल्हा आहे तो सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर मित्र गाव, आपलं जे जन्म ठिकाणाचं गाव आहे त्याचं नाव या ठिकाणी गावाचं नाव आपल्याला टाकायचं आहे। त्यानंतर ग्रामपंचायत किंवा नगरपंचायत किंवा नगरपालिका किंवा महानगरपालिका
जे आहे त्याचं नाव आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे। त्यानंतर पिनकोडच्या बॉक्समध्ये आपल्या जन्म ठिकाणाचा जो पिनकोड आहे तो या ठिकाणी टाकून घ्या। त्यानंतर मित्रांनो आपल्याला हे पेज परत वरती स्क्रोल करायचं आहे। आता आपल्याला या ठिकाणी पत्ता टाकायचा आहे। आता पत्ता कुठला टाकायचा आहे तर जो आपला आधार कार्ड वरचा पत्ता आहे तो पत्ता या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर खालच्या बॉक्समध्ये मोबाईल क्रमांक लिहिलेला आहे, त्या बॉक्समध्ये आपल्याला आपला मोबाईल क्रमांक न चुकता टाकून घ्या। त्यानंतर आधार क्रमांकच्या बॉक्समध्ये आधार क्रमांक न चुकता टाकून घ्या। त्यानंतर मित्रांनो माहिती विचारलेली आहे, शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ आपण घेत आहात का? असाल तर होय या पर्यायावरती मित्रांनो क्लिक करायचं आहे। आणि जर कुठल्याही योजनेचा आपण लाभ घेत नसाल तर नाही या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। मित्रांनो 1500 रुपयापेक्षा कमी मानधन आपल्याला शासनाच्या कुठल्याही योजनेअंतर्गत मिळत असेल तर आपण या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहात। आणि मिळत असेल तर आपण होय या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। आणि आपल्याला त्या योजनेअंतर्गत किती मानधन किंवा किती रक्कम शासनाकडून दिली जाते ती रक्कम जी आहे ती लाभाची रक्कम नमूद करा या बॉक्समध्ये आपल्याला रक्कम टाकायची आहे। आता त्यानंतर मित्रांनो वैवाहिक स्थिती आपल्याला सिलेक्ट करायची आहे। या पर्यायावरती सिलेक्ट केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने काही ऑप्शन ओपन होतील। यामध्ये दिलेलं आहे अविवाहित, विवाहित, विधवा, परित्यक्त्या, निराधार, घटस्फोटित। तर मित्रांनो यातून आपल्यासाठी जो योग्य पर्याय आहे तो या ठिकाणी सिलेक्ट करा। हा पर्याय सिलेक्ट केल्यानंतर मित्रो आता आपल्याला अर्जदाराचे खाते आणि असलेल्या बँकेचा तपशील या ठिकाणी द्यायचा आहे। त्यामध्ये सर्वप्रथम बँकेचे पूर्ण नाव, त्यानंतर बँक खातेधारकाचे पूर्ण नाव म्हणजे अर्जदाराचे पूर्ण नाव, त्यानंतर बँक खाते क्रमांक, आपल्या बँकेचा खाते क्रमांक अकाउंट नंबर जो आपल्या बँकेच्या पासबुक वरती आहे तो न चुकता बघून या ठिकाणी लिहा। त्यानंतर IFSC कोडच्या बॉक्समध्ये आपल्या बँकेचा IFSC कोड देखील आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे। मित्रो IFSC कोड जो आहे तो आपल्याला आपल्या बँकेच्या पासबुक वरती आपल्याला पाहायला मिळेल। त्यानंतर सांगितलेला आहे आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे का या पर्यायावरती मित्रो क्लिक करून आपलं जर बँक खाता आधार कार्डला जोडलेला असेल तर हो या पर्यायावरती क्लिक करायचं आहे, नसेल तर नाही या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आता मित्रो आपल्याला या ठिकाणी काही कागदपत्र आपले अपलोड करायचे आहेत। त्यामध्ये सर्वप्रथम आपलं आधार कार्ड आपल्याला अपलोड करायचं आहे। त्यानंतर अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र, आता डोमेन्शियल म्हणजे अधिवास प्रमाणपत्र जर मित्रो आपल्याकडे नसेल तर 15 वर्षापूर्वीचं मतदान कार्ड किंवा रेशन कार्ड किंवा जन्माचा दाखला देखील या ठिकाणी आपण अपलोड करू शकता। त्यानंतर आपल्याला उत्पन्नाचं प्रमाणपत्र देखील या ठिकाणी अपलोड करायचं आहे। आता यामध्ये देखील शिथिलता देण्यात आलेली आहे। जर आपल्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर ते देखील आपण या ठिकाणी अपलोड करू शकता। त्यानंतर मित्रो हो चौथं कागदपत्र आहे ते म्हणजे अर्जदाराचे हमीपत्र। आता हमीपत्र जे आहे ते मित्रो मी आपल्याला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती दिलेलं आहे। टेलिग्राम ग्रुपची लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। टेलिग्राम ग्रुपवरून आपण हे हमीपत्र डाउनलोड करून व्यवस्थित भरून ते या ठिकाणी अपलोड करायचं आहे। त्यानंतर मित्रो हो पाचवं जे कागदपत्र आहे ते म्हणजे बँक पासबुक। तर आपल्या बँकेच्या पहिल्या पानाची प्रत जी आहे ती या ठिकाणी आपल्याला अपलोड करायची आहे। तर आता मित्रो हो आपल्याला जे डॉक्युमेंट्स अपलोड करायचं आहे त्यासाठी आपल्याला त्या पर्यायावरती टच करायचं आहे, क्लिक करायचं आहे। त्या पर्यायावरती टच केल्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये आपण ज्या ठिकाणी जे डॉक्युमेंट्स ठेवलेलं आहे ते डॉक्युमेंट्स या ठिकाणाहून सिलेक्ट करायचं आहे। डॉक्युमेंट सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला ते डॉक्युमेंट्स साइडला दाखवलं देखील जाणार आहे। आता मित्रो हो सगळे डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर आपल्याला शेवटी अर्जदाराचा फोटो देखील या ठिकाणी घ्यायचा आहे। मित्रो हो फोटो अपलोड करायचं नाहीये तर फोटो आपल्याला लाईव्ह या ठिकाणी घ्यायचा आहे। त्यासाठी आपल्याला अर्जदाराचा फोटो या पर्यायावरती क्लिक करायचा आहे। अर्जदाराचा फोटो या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्या समोर कॅमेरा ओपन होणार आहे। या ठिकाणाहून लाईव्ह फोटो आपल्याला अर्जदाराचा घ्यायचा आहे। नंतर देखील मित्रो हो आपल्याला साइडला आपला फोटो दाखवला जाईल। त्यानंतर मित्रो आता आपल्याला ॲक्सेप्ट हमीपत्र डिस्क्लेमर या पर्यायावरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे। या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने अर्जदाराचे हमीपत्र आपल्याला दाखवलं जाईल, ते आपल्याला वाचायचं आहे। ते वाचल्यानंतर स्वीकारा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। स्वीकारा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर माहिती जतन करा या पर्यायावरती मित्रो आपल्याला क्लिक करायचं आहे। माहिती जतन करा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपण जी माहिती मित्रो हो वरती भरलेली आहे ती सर्व माहिती आणि आपण डॉक्युमेंट जे अपलोड केलेले आहेत ते सर्व डॉक्युमेंट्स फोटो आपल्याला त्या ठिकाणी दाखवला जाईल। त्यानंतर मित्रो हो खाली उजव्या साईडला फॉर्म सबमिट करा असा ऑप्शन आपल्याला दाखवला जाईल। ते फॉर्म सबमिट करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे, म्हणजे आपला फॉर्म जो आहे, अर्ज जो आहे तो सक्सेसफुली सबमिट होणार आहे।
आणि आपला फॉर्म सबमिट झाल्यानंतर आपल्याला आपला ॲप्लिकेशन आय डी म्हणजे कोड नंबर जो आहे तो देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। आता आपण केलेलं ॲप्लिकेशनची माहिती परत आपल्याला मित्रहो या ॲपवरती पाहता येणार आहे। आता ते कसं पाहायचं तर त्यासाठी हे ॲप आपल्याला बॅक घ्यायचं आहे। त्यानंतर खाली आपल्याला 4 पर्याय या ठिकाणी दाखवलेले आहेत पहा। त्यापैकी तिसरा जो पर्याय आहे यापूर्वी केलेले अर्ज यावरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर आपण जो केलेला अर्ज आहे त्या अर्जाची माहिती संपूर्ण आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीने दाखवली जाणार आहे। तर अशा प्रकारे मित्रहो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आपण आपल्या मोबाईलवरून घर बसल्या 5 मिनिटांमध्ये ऑनलाईन अर्ज करू शकता। मित्रहो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्या इतर मित्रांना आपल्या भगिनींना त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका। चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह। धन्यवाद।